नमस्कार मित्रांनो, आपल्या छान छान मालिका या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत. केदारकडे 2 गुंड येतात आणि त्याला धमकावू लागतात. आम्हाला जेलमध्ये पाठवून तू मजा करतोयस, आम्हाला आमचे पैसे परत दे. केदार म्हणतो, देतो, तुमचे पैसे देतो, मला थोडा वेळ द्या, मी करतो पैशाची व्यवस्था संध्याकाळपर्यंत. ते गुंड म्हणतात, संध्याकाळपर्यंत पैसे नाही ना दिले तर घरात घुसून मारेन आणि पैसे वसूल करेन, असे म्हणून ते निघून जातात. आनंदी सार्थकचा फोटो पाहत असते. मग ती सार्थकने दिलेले लॉकेट घेते आणि म्हणते, सार्थक सर, प्रेम नक्की काय असतं हे मी तुमच्याकडून शिकले. माझ्या आयुष्यात ते मला कधीच मिळालं नव्हतं, पण खरंच तुमच्यासारख्या व्यक्तीकडे बघून कुठल्याही मुलीला असंच वाटेल तुमच्या प्रेमात पडावं. मला आज जाणीव होते, पण आज मनापासून हे लॉकेट गळ्यात घालायची इच्छा होते. आज मला कळतंय सर, तुमचं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. इकडे सार्थक आणि रेश्मा इगतपुरीला चालले असतात. रेश्मा सार्थकला विचारते, कसं काय चाललंय तुझं लाईफ? म्हणजे मला माहीत आहे तुझ्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडत आहेत, पण विचारावंसं वाटलं म्हणून विचारते. तुमच्या दोघांचं रिलेशन कसं आहे? सार्थक म्हणतो, तुला काय करायचं आहे त्याच्याशी? रेश्मा म्हणते, ज्या गोष्टी माझ्यासोबत घडतील असं मला वाटलं होतं ना, त्या गोष्टी देवाने आनंदीच्या नशिबात दिल्यात. म्हणून एक फ्रेंड्स म्हणून इतकं विचारायचाही हक्क नाही का मला सार्थक? सार्थक म्हणतो, तुला नेमकं काय विचारायचे कळतंय मला. नाही स्वीकारले मला नवरा म्हणून अजून आनंदीने, पण मला खात्री आहे त्या लवकरच मला स्वीकारतील. काय होतंय ना रेश्मा, त्यांच्या आयुष्यातील आजूबाजूची माणसं त्यांच्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम क्रिएट करतायत की त्यांना सुधरत नाहीये काही. त्यांना आजपर्यंत समजून घ्यायचा प्रयत्नच केला नाहीये कुणी. तेवढ्यात सार्थकला एक मेसेज येतो, तो आनंदीचा असतो. तिने ते लॉकेट घालून सार्थकला स्वतःचा फोटो पाठवलेला असतो. हे बघून सार्थक खूप खुश होतो, जोरजोरात हसू लागतो, ओरडू लागतो. सार्थक म्हणतो, इथून पुढचा प्रवास खूप सुंदर आहे. इकडे आनंदी स्वयंपाक करत असते. तेथे वृंदा येते आणि तिच्या हाताला धरून घराबाहेर काढू लागते. आनंदी म्हणते, मी या घरची सून आहे, मी कुठेही जाणार नाही. मग वृंदा आणि शलाका दोघी आनंदीला घराबाहेर काढू लागतात. तेवढ्यात तेथे सार्थकचे बाबा येतात आणि वृंदाला म्हणतात, तुमचं काय चाललंय ते मला सगळं समजतंय वृंदा. वृंदा, तुला काय वाटलं मला काहीच कळत नाही? तुम्ही दोघीही लक्षात ठेवा, आनंदी माझी सून आहे. खबरदार तिला कोणी घराबाहेर काढायचा प्रयत्न केला तर. आणि आनंदीला तिच्या रूममध्ये जायला सांगतात. इकडे केदारच्या मागे ते गुंड येतात आणि पैसे मागू लागतात. केदार म्हणतो, पैसे उद्या देतो, म्हणून ते गुंड त्याला मारू लागतात. मग तो तिथून पळून जातो. गुंडही त्याचा पाठलाग करतात. सार्थक आनंदीला फोन करतो. ते बोलत असतात. सार्थक खूप खुश असतो. तो म्हणतो, तुम्ही माझं गिफ्ट स्वीकारलं असं समजायचं का मी? आनंदी म्हणते, हो. पण आनंदी खूप शांत असते. मग सार्थक विचारतो, काय झालं, तिकडे सगळं ठीक आहे ना? आनंदी म्हणते, इकडे सगळं ठीक आहे. तेवढ्यात वृंदा येते आणि आनंदीचा फोन फोडते आणि तिला कोंडून ठेवते. इकडे सार्थक विचार करत असतो. तेवढ्यात रेश्मा येते आणि त्याला आत एक्झिबिशनला घेऊन जाते. इकडे आनंदी दार उघडा म्हणून ओरडत असते. सुधा येते आणि वृंदाला म्हणते, आनंदीला काय झालं? वृंदा म्हणते, मी कोंडलं आहे तिला. सुधा म्हणते, असं करू नका, तिला नका त्रास देऊ. वृंदा म्हणते, बर, थोड्या वेळाने आम्ही तिला बाहेर काढू. मग आनंदीचे आई बाबा येतात म्हणून वृंदा मोठ्याने भजन लावते आणि घरात पूजा आहे असं सांगते. आणि आनंदी सार्थक बरोबर इगतपुरीला गेली आहे असं सांगते. मग ते तिथून निघून जातात. अशाच नवनवीन मालिकांच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.